नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. आजच्या एपिसोडमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. नवीन कायद्यात ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन सुधारित नियम. या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जायची गरज नाही. ड्रायव्हिंग स्कूलसाठी जमिनीची आवश्यकता किती असते, शुल्कामध्ये बदल, नूतनीकरण इत्यादीची माहितीची चर्चा आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. नवीन कायद्याची माहिती वाचता वाचता ही माहिती माझ्या वाचनात आली. मला वाटलं की ही माहिती आपल्याकडे आहे, ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावी, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्सचा नवीन नियम लागू झाला आहे. भारतात ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतूक परवाना मिळण्यासाठीची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट, अवघड, कठीण आणि कंटाळवाणी आहे. वाहतूक परवाना म्हणजेच लायसन्स मिळवण्यासाठी सुरुवातीला अर्जदाराला एक लायसन्स काढण्यासाठी विविध एजंटकडे किंवा एजन्सीला भेट द्यावी लागते. अनेक फॉर्म भरावे लागतात. अशा गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेकदा गैरव्यवहार होण्याची शक्यता देखील वाढू शकते. त्याचा दुष्परिणाम हा भारतातील वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता याच्यावर होऊ शकतो. ह्या गोष्टीचा विचार करून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील सध्याच्या वाहतूक नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब नागरिकांची सुरक्षा आणि परवाना मिळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हे बदल 1 जुलैपासून करण्यात आले आहेत. नेमक्या कोणत्या गोष्टीमध्ये बदल करण्यात आले आहेत ते पाहू. नंबर 1, सध्या अर्जदारांना लायसन्स मिळण्यासाठी आरटीओ मध्ये जाऊन परीक्षा द्यायची गरज आहे. परंतु बदल करण्यात आलेल्या या नियमानुसार आता अर्जदार हे त्याच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देऊ शकतो. खाजगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांना देण्यासाठी सरकारकडे प्रमाणपत्रे देण्यात येतील. ते एजन्सीच वाटप करतील. त्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील. त्यांच्याकडून त्यांना लायसन्स मिळेल. नंबर 2, वैध परवान्याशिवाय वाहन चालवण्यासाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे ज्याच्याकडे लायसन्स नसेल आणि तो गाडी चालवत असेल तर अशा चालकांना आता 2,000 रुपयाचा दंड भरावा लागू शकतो. तसेच अल्पवयीन चालक लायसन्स नसताना गाडी चालवताना पकडला तर 25,000 रुपयाचा दंड आणि त्याच्या पालकावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते. नंबर 3, परवाना मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये देखील सुलभता आणण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदारांना कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे त्याबाबत आधीच यादी अर्जदारांना देण्यात येईल. नंबर 4, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारणतः 9,000 कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर वाहनाच्या उत्सर्जनासाठी तपास करून आपले महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्यासाठी भर देण्यात येणार आहे. असे बदल करण्यात आले असले तरी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. TTPS परिवर्तन गव्हर्नमेंट इन रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतात. आता ड्रायव्हिंग स्कूलसाठी नियम आहे. नंबर 1, जमिनीची आवश्यकता. दुचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान 1 एकर तर 4 चाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान 2 एकर जमीन असणे आवश्यक. चाचणीद्वारे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश. ड्रायव्हिंग स्कूलने अर्जदारास योग्य त्या चाचणी सुविधेमध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे. परीक्षकाची पात्रता. प्रशिक्षकाकडे उच्च माध्यमिक वर्गाचा डिप्लोमा किंवा तत्सम शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच किमान 5 वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक असून त्याला बायोमॅट्रिक आणि IT प्रणाली याच्याकडून माहिती आवश्यक आहे. आता प्रशिक्षणाचा कालावधी. हलकी मोटार 4 आठवड्यात 29 तासाचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यात 60 तासाची माहिती आणि 21 तासाचे प्रत्यक्षित प्रशिक्षण समाविष्ट आहे. जड मोटर वाहने 6 आठवड्यात 38 तासाचे प्रशिक्षण पूर्ण करावे. परवाना शुल्कामध्ये वाढ. शिकाऊ परवाना अर्ज 150 रुपये, शिकाऊ परवाना चाचणी शुल्क 50 रुपये, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे 200